विक्रेत्यावर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. तर कारवाईचं स्वरूप काय आहे आणि किती माल मिळवून आले? बरोबर आहे. एक आम्हाला माहिती मिळाली होती की परांडा ते मुंगशी जाणाऱ्या रोडवरून एक इसम हा MD ड्रग सारखे अंमली पदार्थ इथे विक्रीसाठी घेऊन येत आहे. त्यावरून त्या ठिकाणी पंचासह सापळा लावून आम्ही सायंकाळी 5 वाजता कारवाई केली असता त्याच्याकडे एकूण 14.510 मिलीग्रॅम MD ड्रग हे मिळालेलं आहे. त्या सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक रेणू खोकर मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम आणि SDPO श्री अनिल चोरमळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः PSI खरात, नितीन मुंडाळे, शिवाजी राऊत, विश्वनाथ शिंदे आणि 2 चालक आमचे शहाबाज आणि सागर सलगर, विशाल सगर यांनी केलेली आहे. त्यामध्ये 14.510 मिलीग्रॅम MD पावडर, त्यानंतर मोटरसायकल यामा गाडी ही मिळालेली आहे आणि आरोपी बालाजी नवनाथ सोनवणे राहणार इंदिरानगर झोपडपट्टी याच्यावर कारवाई केलेली आहे. त्याची किंमत किती झालेली आहे ती MD पावडर? MD पावडरची किंमत झालेली आहे 2,17,650 रुपये आणि त्याचे यामा मोटरसायकलच्या गाडीची किंमत आहे 15,000 रुपये. असा एकूण 2,32,650 रुपयाचा माल आम्ही पकडलेला आहे. त्यामध्ये नितीन मुंडाळे यांनी फिर्याद दाखल करून सध्या गुन्ह्याचा तपास PSI बाबासाहेब खरात हे करीत आहेत. सध्या आरोपी अटक आहे. जप्त केलेली 14.510 ग्रॅम MD पावडर आरोपीने कुठून आणली होती आणि याचा मुख्य पुरवठादार कोण आहे का? याबद्दल पोलीस तपास करत आहेत आणि त्या सर्व गोष्टी तपासानंतर पुढे येतील. ठीक आहे. हा माल परांडा परिसरात कोणाला विकला जाणार होता? ह्या पण गोष्टी तपासामध्ये या बाबी समोर येणार आहेत. या गुन्ह्यात आणखी कोणाचे धागेदोरे गुंतले आहेत आणि इतर साथीदारांच्या अटकेसाठी काय पावले उचलले आहेत का? हा सिक्रेट तपासाचा भाग आहे. याविषयी आम्ही सध्या नाही बोलू शकत.